अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी 27 जुलैला पंचायत समिती मूर्तिजापूर येथे सदिच्छा भेट देऊन लोकप्रतिनिधीद्वारे नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या। अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री बच्चू कडू यांनी दिनांक 27 जुलै रोजी पंचायत समिती मूर्तिजापूर येथे सदिच्छा भेट देऊन लोकप्रतिनिधींच्या द्वारे जनसामान्यांच्या समस्या व प्रशासकीय समस्या जाणून घेतल्या। यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्य बबन डाबेराव यांनी तालुक्यात सुरू असलेल्या जिल्हा परिषद व सामाजिक बांधकाम विभागाच्या अंतर्गत रस्त्याच्या अत्यंत दयनीय अवस्थेबद्दल तसेच रस्त्याच्या प्रत्येक कामामध्ये भ्रष्टाचार होत असल्यामुळे सर्वच रस्ते खराब होऊन अनेक अपघात झाले आहे याबाबतची समस्या अवगत केली। शिवसेना तालुका प्रमुख संगीता कांबे यांनी लक्ष्मीबाई देशमुख रुग्णालयात रुग्णांच्या होत असलेल्या हेळसांडीबद्दल गर्भवती महिलांच्यासाठी गायनॉलॉजिस्ट फ्रॅक्चर सर्जन डॉक्टरची आवश्यकता असल्याचे सांगितले। अप्पू तिळके यांनी हिरपूर येथील आरोग्य सेविकेने प्रहार सर्कल प्रमुखाची खोटी तक्रार करून अश्लील शिवीगाळ केल्याची ऑडिओ टेप पालकमंत्र्यांना ऐकवली। त्यावरून या आरोग्य सेविकेच्या विरोधात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश तालुका आरोग्य अधिकारी यांना दिले। मूर्तिजापूर पंचायत समितीच्या सभापती उर्मिला डाबेराव यांनी तालुक्यामध्ये घरकुलामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे याची माहिती सादर केली। काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस पंडू डाखोरे यांनी लोकप्रतिनिधींमध्ये समन्वयाचा अभाव असल्यामुळे अधिकारी मुजोर झाल्याने जनतेचे काम होत नसल्याचे आवर्जून सांगितले। पालकमंत्री बच्चू कडू यांनी सर्व अधिकाऱ्यांना सज्जड दम भरून सांगितले की कोणत्याही कामामध्ये दिरंगाई भ्रष्टाचार झाल्यास वरिष्ठ अधिकाऱ्यांना सुद्धा कारवाईत सामोरे जावे लागेल। त्यावेळी भूमी अभिलेख कार्यालय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी यांना सुद्धा धारेवर धरले। या प्रसंगी सभापती उर्मिला डाबेराव, उपसभापती सुभाष राऊत, पंचायत समिती सदस्या जया तायडे, पंचायत समिती सदस्य पुष्पा इंगळे, पंचायत समिती सदस्या कविता माहुरे, देवाशिष भटकर, दादाराव किर्दक, प्रकाश वानरे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष बाळासाहेब बाजळ, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जगदीश मारोडकर, शिवसेना तालुका अध्यक्ष संगीत कांबे, जिल्हा परिषद सदस्य अप्पू तिळके, सेवादल रोहित सोळंके, मोहम्मद शहाबुद्दीन, मुरलीधर मुगल आदीसह कार्यकर्त्यांची आवर्जून उपस्थिती होती। बाळासाहेब गणोरकर, विदर्भ न्यूज, मूर्तिजापूर।